जर इन्फ्लुएन्सर्सचे रिव्ह्यूज बघून ऑनलाईन परफ्यूम ऑर्डर करणार असाल तर थांबा आणि हा व्हिडिओ नक्की बघा. मला माहिती आहे आपण इंस्टाग्रामवर रिव्ह्यूज बघून खूप गोष्टी खरेदी करतो. मलाही तसंच करायची सवय आहे. पण परफ्यूम ही एक अशी गोष्ट आहे ना जी फक्त रील बघून कधीच घेऊ नका. कारण प्रत्येक परफ्यूम प्रत्येकाला सूट होईलच असं नाही. एखाद्याला जो फ्रेग्रन्स हेवन वाटतो तो तुम्हाला हेडेक देऊ शकतो. आपल्या स्किन केमिस्ट्रीमुळे आणि फ्रेग्रन्स प्रेफरन्समुळे तोच परफ्यूम प्रत्येकावर वेगळा स्मेल करतो. माझ्यासोबत तर असंच झालं. मी 2-3 परफ्यूम फक्त रील बघून ऑर्डर केले. त्याचे रिव्ह्यूही जबरदस्त होते, पण ते इतके स्ट्रॉंग निघाले की ते लावल्यानंतर माझंच डोकं दुखायला लागायचं. माझा जेन्युइन सल्ला एवढाच, इन्फ्लुएन्सरने सजेस्ट केलं म्हणून ब्लाइंड बाय करू नका. शक्य असेल तर आधी स्टोअरमध्ये जाऊन त्याचा टेस्टर स्मेल करा. स्किनवर स्प्रे करून थोड्या वेळ राहू द्या, कारण परफ्यूमचा फायनल स्मेल काही मिनिटांनी बदलतो. तो तुम्हाला खरंच सूट होतो का ते बघा आणि मगच पैसे खर्च करा. आणि हो, मला माहिती आहे की काही परफ्यूम्सचे टेस्टर्स मिळतात, पण काही प्रीमियम परफ्यूम्सचे 10 ml चे टेस्टर्स सुद्धा 2,500 ते 3,000 पर्यंत असतात. फक्त आवडतो की नाही हे बघण्यासाठी एवढे पैसे खर्च करणं प्रत्येकाला शक्य नसतं. आणि जर तो परफ्यूम आवडलाच नाही तर ते पैसेही वाया जातात. म्हणून ज्या परफ्यूमचे टेस्टर्स तुमच्या बजेटमध्ये आहेत ते नक्की ट्राय करा. पण फुल साईज बॉटल ब्लाइंड करण्यापेक्षा आधी एकदा स्वतः अनुभव घेणं नेहमीच जास्त शहाणपणाचं आहे.